तर हप्ता वितरणाला नेमकी अडचण काय? आज वितरण होणे अपेक्षित होतं, पण आज संध्याकाळपर्यंत सुद्धा वितरण झालेलं नाही. 12 तारखेला हप्ते वितरणासंदर्भातला सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडून जी.आर प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यानंतर असं वाटलं होतं की 15 ऑगस्टच्या अगोदरच वितरण होईल, पण 15 ऑगस्टच्या अगोदर वितरण झालं नाही. त्यानंतर सोमवारला वितरण होईल असं वाटत होतं, पण आजचा दिवस सुद्धा असाच्या असा निघून गेला. पण आज सुद्धा हप्त्याचं वाटप हे झालेलं नाही. वितरणासंदर्भात कसलीही आज अपडेट आलेली नाही. तर वितरणासंदर्भात नेमकी काय अडचण आहे, हप्ता वाटपाला नेमकी काय अडचण आहे हे सुद्धा कुणालाही माहीत नाही. या संदर्भात राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदित्यताई तटकरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर घोषणा करून लाडक्या बहिणींना हप्ता कधी येईल या संदर्भात आश्वस्त करायला पाहिजे. एक हप्ता जर येत असेल तर निश्चितच 20 तारखेच्या अगोदर हप्ता यायला पाहिजे, आणि जर 2 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा करायचे असतील तर त्या संदर्भात सुद्धा लाडक्या बहिणींना अपडेट ही द्यायला पाहिजे. आम्ही वरिष्ठांकडून या संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न करतच आहोत. जशी काही नवीन माहिती, नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि समोरचे 2 दिवस वितरणासाठी फार महत्त्वाचे असणार आहे. ते 2 दिवस तुम्ही आपल्या चॅनलवर अपडेट राहा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहितीसोबत. जय महाराष्ट्र.